संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण पुन्हा एकदा बदल झालेले आहे नोटीसमध्ये. कारण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आज किंवा कालपर्यंत येणे गरजेचं होतं. मात्र आता पुन्हा यामध्ये बदल झाल्यामुळे नक्कीच जे लाभार्थी आहे नाराज झालेले आहे. तुम्ही बघू शकता ही जी नोटीस आलेली आहे ती जुनी नोटीस आहे व त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं 5 व 6 तारखेला दुपारी 2:30 वाजेपर्यंत दिव्यांग लाभार्थ्यांचे वितरण करण्याची कार्यवाही होणार आहे. त्यामुळे आज अपेक्षा होती की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. मात्र पुन्हा एकदा इथे नाराजी दिसत आहे लाभार्थ्यांमध्ये. कारण पुन्हा शासनाने ही नोटीस बदललेली आहे. तुम्ही ही नवीन नोटीस बघू शकता. त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3:30 वाजल्यापासून ते दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी 6:30 वाजेपर्यंत फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे लाभ वितरण करण्यात येणार आहे. बघा, संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत जे टाइम मध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज हप्त्याचं वितरण होईल अशी अपेक्षा होती. मात्र ते अपेक्षाच राहिलेली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. सदर कालावधीत महाडीबीटी 2.0 पोर्टलवरील इतर सेवा तात्पुरत्या अनुपलब्ध असतील. लाभ वितरणाची उपरोक्त प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोर्टल पूर्ववत सुरू होणार आहे. तर लाभार्थी मित्रांनो, पहिलं कसं असायचं की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत दिव्यांग बांधवांची योजना सुरू असायची. बरं, त्यावेळेस सांगितलं जायचं की ही योजना दिव्यांग बांधवांची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेच्या अंतर्गत चालू आहे. त्यामुळे हप्त्याचं वितरणास उशीर होत आहे. पण आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या खाली ही योजना सुरू आहे. तरी सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यावरती वेळेवर पैसे येणे थोडंसं अवघडच झालेले आहे. आता सांगितलं जात आहे तहसील कार्यालयाकडून, अधिकाऱ्यांकडून की काही टेक्निकल म्हणजे तांत्रिक इश्यू असल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास अजून 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागणार आहे. तर आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये सर्व पैसे जमा झाले आहेत का नाही नक्की कमेंट करून सांगा. कारण दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये महिना मिळतो. तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहेच. त्यामध्ये देखील एक स्पष्ट सांगितलेलं आहे की हयातीचे जे दाखले आहे ते पूर्णपणे तुम्हाला 15 ऑगस्ट पर्यंत आहे ते प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करावे, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. आता बघा, हे 2 ते 3 दिवसानंतर वितरण सुरू होणार आहे. मात्र ही नोटीस आधी चेक करून घ्यायची आहे. ही एक महत्त्वाची नोटीस आहे, ती दिव्यांग लाभार्थ्यांसाठी असणार आहे. व ही नोटीस संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आव्हान. तर इथे अनेक जिल्हा, तालुका किंवा ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ राज्य पुरस्कृत निवृत्ती वेतन योजना या योजनेतील केंद्र पुरस्कृत निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट 2026 पर्यंत आपले हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करावे असे आवाहन तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे यांनी केले आहे. शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट केलेल्या प्रमाणपत्र या प्रक्रियेसाठी आधार रीड फेस व बेनिफिशरी सत्यापन ॲप हे ॲप डाउनलोड करून आधार प्रमाणीकरणचे आधार फेस ऑथेंटिकेशन पूर्णपणे करायचं आहे सांगितलेलं आहे. हे प्रमाणपत्र भेट NSP पोर्टलवर अपडेट होणार आहे व लाभार्थी स्वतः मोबाईलवरून तसेच महा ई सेवा केंद्र, ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसील कार्यालयाच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. गुगल प्ले स्टोअरद्वारे तुम्ही जे आधार फेस RD ॲप आणि बेनिफिशरी सत्यापन ॲप हे 2 ॲप डाउनलोड करून ओपन करायचं आहे. भाषा निवडल्यानंतर डिव्हाइस रजिस्ट्रेशन करा. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल माहिती असेल तर भरावी. ही पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे. OTP द्वारे रजिस्ट्रेशन पूर्ण करा आणि त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन करा. मोबाईलचा कॅमेरा वापरून डोळ्यांची हालचाल करून सेल्फी घ्या. त्यानंतर बेनिफिशरी व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळेल. तरी सर्व लाभार्थ्यांनी आपल्या हयातीचे प्रमाणपत्र लवकरात लवकर बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे ऑनलाईन तयार करून शासनाच्या योजनांचा लाभ सुरू ठेवा असे आव्हान देण्यात आलेले आहे. तर लाभार्थी मित्रांनो, जे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना किंवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत आहे त्यांना हयातीचे दाखले 15 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करायला सांगितलं आहे. जेणेकरून तुमचं जे हप्त्याचं वितरण आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. पुन्हा एकदा दिव्यांग बांधवांना वाट पाहावी लागणार आहे. पुन्हा एकदा नोटीसमध्ये बदल केल्यामुळे नक्कीच आज जरी हप्त्याचं वितरण झालं असतं तरी खूप योग्य पद्धत होती. पण आता पुन्हा टाइममध्ये बदल झालेले आहेत व आता उद्या शनिवार आहे, त्याच्यामुळे पैशांचं वितरण होण्याची शक्यता फार कमी आहे. तरी सुद्धा DBT मार्फत पैसे देण्यास काही इथे प्रॉब्लेम येण्याची गरज नाही. सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण 10 तारखेच्या पूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे देता असं आवाहन केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही 1 तारखेपर्यंत त्या योजनेचे पैसे आम्ही त्या लाभार्थ्यांना देतो. तर नक्कीच इथे लाभार्थ्यांना
पैसे लवकरात लवकर मिळणे गरजेचं असणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी व चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.